फळ्यावर संधीची काही तुम्हाला उदाहरणं दिसत आहेत बघा. जवळपास 53 ते 54 उदाहरणं ती आता आपण सोडवणार आहोत. त्यांचा विग्रह करण्यासाठी ती जास्त करून विचारलेली आहेत परीक्षेला आतापर्यंत. त्यामध्ये पहिलं पहा, सतीश. आपल्याला विग्रहच नाही तर विग्रह केल्याच्या नंतर त्याच्यातले 2 स्वर देखील आम्हाला ओळखता आले पाहिजे आणि 2 स्वर ओळखल्याच्या नंतर आपण लगेच समजून घेऊ की कोणत्या स्वराच्या समोर कोणता स्वर आला तर स्वराचा कोणता भाग होईल किंवा व्यंजन आले तर व्यंजनामध्ये कोणतं व्यंजन संधी कोणती होईल ते सुद्धा आपल्याला पाहायचे आहे. बघा, सतीश. सतीशचा विग्रह जर तुम्ही केला तर हा सती अधिक ईश असा होईल. म्हणजे याचा अर्थ दोन्हीच्या दोन्हीही ई कशा आहे, याच्यामध्ये दीर्घ आहे आणि विशेष म्हणजे हे सजाती आहे. ई समोर ई आले, सजातीय स्वरांची संधी, सजातीय संधी, त्यालाच आपण दीर्घत्व संधी म्हणतो. अभिष्ट, हे बघा इथं ई दीर्घ ई, मग अभि अधिक इष्ट, याच्यामध्ये रस्व ई अधिक रस्व ई, तरी पण सजातीयच आहे म्हणजे दीर्घत्व संधी. पराधीन, आता इथं नाही फुटणार, इथे फुटेल तो शब्द बघा इथून. पर अधिक अधीन का आधीन, तर अधीन. मग यांच्याकडे कोण आले बघा बरं, अ अधिक अ, म्हणजे परत दीर्घत्व संधीत आहे, सजातीय स्वर आलेले आहेत. प्रश्नार्थी, याचा विग्रह केला तर लगेच लक्षात येईल आपल्याला, अरे प्रश्न अधिक अर्थी, म्हणजे याच्यामध्ये पण कोण आहे, अ अधिक अ, सजातीय स्वरांची संधी. भूर्जित, इथून विग्रह करा, काय होईल त्याच्यामध्ये, भू अधिक ऊर्जित, दीर्घ उ अधिक रस्व उ, तरी पण सजातीय स्वरांची संधी उगमस्थान सारखेच आहे. वधुत्सव, इथून विग्रह करा, वधू हा शब्द बघा दीर्घ उकारत, वधू अधिक उत्सव, मग यामध्ये दीर्घ उ अधिक रस्व उ, वधुत्सव, परत सजातीय स्वर आलेले आहेत. देवीच्छा, इथून फोडा, देव अधिक इच्छा का देवी अधिक इच्छा, तर देवी अधिक इच्छा, म्हणजे याच्यामध्ये दीर्घ ई अधिक रस्व ई, सजातीय स्वर आलेले आहेत. आणखी नाही. महेंद्र, महेंद्र नाही येते, महेंद्र, मही अधिक इंद्र, दीर्घ ई अधिक रस्वही, मही म्हणजे पृथ्वी. बघा, दीर्घ ई अधिक रस्वही, सजातीय स्वर, दीर्घत्व संधी. प्रतीक्षा, मग प्रति अधिक इक्षा, मग रस्व ई अधिक दीर्घ ई, प्रति अधिक इक्षा, सजातीय स्वरांची संधी. वधुत्कर्ष, बघा जसं वधुत्सव तसं वधुत्कर्ष, वधू अधिक उत्कर्ष, मग याच्यामध्ये दीर्घ उ अधिक रस्व उ, म्हणजे परत सजातीय स्वरांची संधी आलेली आहे. धारोष्ण, बघा बरं, आता इथे नियम तुटतोय का, ओ आलंय, ओ आपल्याला माहिती आहे गुणादेश मध्ये ए ओ अर हे गुणादेश मध्ये तुम्हाला दिसतील. मग धारोष्ण मध्ये काय झालं, धारा अधिक उष्ण, म्हणजे याच्यामध्ये आढळलं आ अधिक रस्व उ, म्हणजे विजातीय स्वर समोरासमोर आलेले, अ आच्या पुढे उ उ आले तर ओ तयार झाले, म्हणजे गुणादेश, गुणादेशची संधी आहे. ब्रह्मर्षी, काय, ब्रह्म अधिक ऋषी, अ अधिक रू, म्हणजे याचं झालं अर, म्हणजे हे गुणादेशच आहे. क्षणैक, हे ऐ आलेलं लक्षात ठेवा, हे वृद्धादेश मध्ये आहे. क्षण अधिक एक, अ च्या पुढे ए आले, अ च्या पुढे ए आल्यावर वृद्धी झाली, गुणात वृद्धी झाली आणि ऐ तयार झाले. पुढे सदैव, सदा अधिक एव, बघा अ आच्या पुढे ए ऐ आले तर ऐ तयार झाले आहे का, आच्या पुढे ए आले परत झाले गुणामध्ये वृद्धी, वृद्धादेश. चला पुढे स्वल्प, याचा विग्रह केला तर स्व अधिक अल्प आहे का की नाही, मग काय सु अधिक अल्प, सु अधिक अल्प, मग काय झालं याच्यामध्ये सर, उच व झाले होते. जर स्वराचे रूपांतर अर्धस्वरात होते असेल तर ते यनादेश आहे. बघा हे झालं यनास्वर. अत्युत्तम, काय झालं, अति अधिक उत्तम,
याच्यामध्ये काय झालं, रस्व ईचं रूपांतर य मध्ये झाले, म्हणजे ईचे य, ईचे य मध्ये, चे व मध्ये आणि रूचे जर र मध्ये रूपांतर होत असेल तर याला आपण यनादेश म्हणतो. मन्वंतर जसं बघत, स्वल्प झालं तसं मन्वंतर काय होईल, मनु अधिक अंतर, हे पण काय झालंय, यनादेश. नदौघ, त्याचं नदी होणार नाही तर काय होईल, नद अधिक ओघ, म्हणजे हे कोणत्या नियमात गेले, परत इकडच्या नियमात आले. बघा बरं, ऐ किंवा औ, ऐ किंवा औ तयार झालं, वृद्धी झालेली आहे. नद अधिक ओघ, अधिक ओ आलेले त्याच्यामुळे वृद्ध्यादेश. वध्वागमन, बघा बरं, परत स्वल्प मन्वंतर वध्वागमन मध्ये काय आलेलं बघा, वधू अधिक आगमन, म्हणजे ऊच व झालेले आहे, दीर्घ ऊचे व झाले, म्हणजे हे काय झालं त्याच्यामध्ये यनादेश. मातृच्छा, याच्यामध्ये बघा ऋषीचे रूचं रूपांतर र मध्ये झाले, हे रचं चिन्ह आहे. मातृ अधिक इच्छा, हे काय झालं परत यनादेश मध्ये. आता पावक आले, मग आता ही कोणती विशेष संधी आहे, ज्याला आपण अयादी संधी म्हणतो. म्हणजे ए चे अय, आईचे आय, त्याच्यानंतर ओ चे अव, तर औचे आव. आता याच्यामध्ये बघ बरं, आव आव आवच झालं औ, आणि ते प ला जोडलं तर काय झालं, पाऊ. पाऊ अधिक अक, पावक. चला आता रावण आले, रावण काय म्हणे, रौ अधिक अन, हे मूर्धन्य न चालणार नाही त्याला, कारण प्रत्ययामध्ये अन अयन ह्या प्रत्ययामध्ये शेवटी दंत्यवर्णच असते, दंत्यवर्ण अनुनासिक असते. चला पवित्र मध्ये काय करायचं, आता याच्यामध्ये बघा पवित्र मध्ये अव आलेले, अव अधिक इत्र आलं, पव अधिक इत्र. मग आपण काय केलं, अवच केले ओ, मग काय झालं याच्यामध्ये, पो अधिक इत्र. आता पुढे बघा, नु मजे, आता हे नु अधिक मजे आहे का न अधिक उमजे आहे, तर हे न अधिक उमजे. पहा बरं, आता हे काय झालं, न अधिक उमजे, म्हणजे याच्यातलं अ चा लोप झाला, पूर्व स्वराचा लोप झाला आणि परस्वर कायम राहिला, म्हणून याला आपण पररूप संधी म्हणूया. नुरवी, याच्यामध्ये पण बघा न अधिक उरवी, म्हणजे ही पण कोणती संधी झाली, पररूप संधी. पिसाट, पिस अधिक आठ का पिसे अधिक आठ, मग आपण पाहिलंय, अरे हे तर पिसे अधिक आठ, म्हणजे ही कोणती झाली, परत पररूप संधी. एरंडेल, त्याच्यामध्ये बघा एरंड का एरंडी, एरंडी अधिक एल, ही पण झाली पररूप संधी. गरजेनुसार, आपण याला कसं फोडलं होतं बघा बरं, गरज अधिक अनुसार, म्हणजे याच्यामध्ये गरज अधिक अनुसार मधलं अ चा, अनुसार मधला अ चा लोप झाला आणि ह्या अ च दुसऱ्या स्वरात म्हणजे ए मध्ये रूपांतर झाले सामान्य रूप करताना, म्हणून ही कोणती संधी झाली, पूर्वरूप संधी. क्षुत्पीडा पुढचा शब्द आहे, व्यंजन संधीमध्ये प्रवेश झालाय बघा बरं, आपलं क्षुत क्षुध, क्षुध अधिक पीडा. आपण पाहिलं की प्रथम किंवा तृतीय चतुर्थ व्यंजनाच्या समोर कोणताही कठोर व्यंजन आला तर पहिल्या व्यंजनाचे, पहिला व्यंजन मग कोणताही असतो, प्रथम स्थानचा असो का तृतीय स्थानचा असो का चतुर्थ स्थानचा असो, त्याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, प्रथम स्थानच्या कठोर व्यंजनात होणार आहे, म्हणून हे प्रथम व्यंजन संधीचं उदाहरण आहे. बघा पुढे कक्कुभ प्रांत, हे सुद्धा आपण मला वाटतं तिसरी वेळ याची लिहायची, कक्कुभ, कक्कुभ अधिक प्रांत. पृथक्करण मध्ये पृथग अधिक करण असं होणार नाही, पृथक अधिक करण हा शब्द आपण पाहिलेला आहे, जसाचा तसंच तो वेगळा करायचा आहे, पृथक अधिक करण. षटकोन मुद्दाम करून घेतलाय हा, बघा बरं, षट अधिक कोन, इथं बघा कोण कोणतं मूर्धन्य, इथं काय आलेलं आहे दंत्यवर्ण, कोण.
सरितपती याला सुद्धा जसं आहे तसंच तुम्ही वेगळं करा. सरित अधिक पती. वाग्रस, आता याच्यामध्ये बघा वाग्रस ग ग अपूर्ण उच्चाराचं आहे. वाग ग तृतीय स्थानावरचं म्हणजे तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे. विग्रह करताना मात्र बघा बरं काय झालं याच्यामध्ये. वाक अधिक रस. दिग्गज याच्यामध्ये ग अपूर्ण उच्चाराचं आहे पहिलं बघा बरं. दिक अधिक गज. दिंगूड याच्यामध्ये वाङ्मयाचं न आलेले म्हणजे अनुनासिक आलेले, हे अनुनासिक व्यंजन संधीचं उदाहरण आहे. विग्रह करताना अनुनासिक व्यंजन संधीच्या ऐवजी आपल्याला कठोर प्रथम स्थानचं कठोर वापरायचं. म्हणजे काय येईल याच्यामध्ये. दीक अधिक मूढ. सच्छील, आता काय झाली बघा तची विशेष संधी. सच्छील काय आलं. सत अधिक शील. त पुढे श आले तर त चे रूपांतर च मध्ये झाले, श चे रूपांतर छ मध्ये झाले. सच्छील. शरच्चंद्र शुद्ध लेखनाला पडलेले शब्द आहेत हे. शरत अधिक चंद्र. मच्छर याचा विग्रह केला तर लक्षात येईल. अरे हे तर मत अधिक शर. त पुढे श आले तर त चे रूपांतर च मध्ये, श चे रूपांतर छ मध्ये झाले. उच्छृंखल हे पण त्याचंच उदाहरण आहे बघा बरं. ऊत अधिक शृंखल. भगवडमरू, आता याचा विग्रह केला लक्षात येईल. अरे हे भगवत अधिक डमरू. म्हणजे याचा अर्थ काय झालं. त पुढे ट किंवा ठ आले, त्याच्यानंतर पुढे आपण काय बोललं. त पुढे ड किंवा ढ आले, त चे रूपांतर ड मध्ये झाले. अर्थछटा याचा विग्रह करताना च चा लोप होतो. अर्थ अधिक छटा. छ च्या विशेष संधीमध्ये हे पाहिलं बघा. छ आधी कोणताही रस्व स्वर आला तर संधी करताना छ ला काय जोडले जाते. च जोडले जाते. अर्थ छटा. पुढचाही शब्द आहे बघा बरं. रंग अधिक छटा. विग्रह करताना काही नाही फक्त वेगळे केलं. रंग छटा. योगीराज असे काही शब्द पाहिले बघा. संस्कृतामध्ये पहिल्या शब्दाच्या शेवटी जर न येत असेल, अपूर्ण उच्चाराचे न येत असेल तर संधी करताना त्या न चा लोप होतो. जसं आपण पाहिलं तर प्राणीनं, जातीनं, विद्यार्थीनं, मंत्रीनं, योगीनं, हस्तीनं असे शब्द पाहिलेले आहेत. मग योगीन अधिक राज. योगीराजचं काय झालं. योगीन अधिक राज. अधोवदन, आता हे गुणादेश नाहीये, नाही तर बस गोंधळ करून ठेवतात. काही जण म्हणतील की अध अधिक उवदन. उवदन कसं होईल ते. अधह अधिक वदन. विसर्ग उकार संधीचं उदाहरण आहे. मग यामध्ये बघा बरं काय काय आलंय. अधह अधिक वदन. आपल्याला माहिती आहे ना विसर्गाच्या आधी अ व विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन आलं तर विसर्गाचा उ होऊन आधीच्या अ मध्ये मिसळतो, ओ तयार होतो. पुढचं बघा. अतएव ही सुद्धा विसर्ग संधी. जरी विसर्ग नाही दिसला तरी विग्रहात तुम्हाला तो दिसेल. अतः अधिक एव. इथे विसर्गाचा का लोप झाला होता. कारण विसर्गाच्या आधी अ व विसर्गाच्या पुढे कोणताही स्वर आला तर विसर्गाचा काय होतो. लोप होतो. दुरात्मा याचं जर केलं तर बघा. दू अधिक आत्मा. विसर्ग र संधी. विसर्गाचं काय झालं याच्यामध्ये र झाले. बहिरंग फोड करा त्याची काय होईल. बही अधिक अंग. हे पण विसर्गाचं र झाले होते. नाही तर बस बही अधिक रंग असं करतात नाही. मन पटल काय होईल याचं. मनस अधिक पटल. हे आपण पाहिलं बघा. स विसर्ग संधी काय आहे ती. स विसर्ग. स चा विसर्ग होतो. ती स विसर्ग संधीमध्ये येते. अंतकरण याच्यामध्ये काय होईल बघा बरं. अंतर अधिक करण. इथं काय झालंय. र चा विसर्ग झाला. पहिल्या शब्दात काय झाला. स चा विसर्ग झाला. मग स विसर्ग संधी. आणि 50 क्रमांकामध्ये बघा र विसर्ग संधी. अंतर अधिक करण अंतकरण. चतुष्कोण याच्यात बघा बरं. चतुष त्याचं होईल बघा. चतु अधिक कोण.
परत कोणच न, बघा बरं काय घेतलेलं याच्यामध्ये दंत्य. का मूर्धन झालं? कारण श आले होते त्याच्यामुळे. चतुष्कोण, चतु अधिक कोण त्याच्यामध्ये आले. शनेश्चर काय होईल? शनेय अधिक चर. शने अधिक चर या नियमामध्ये विसर्गाच्या पुढे च किंवा छ येत असेल तर विसर्गाचं काय करावं? श करावं. तालव्य श करावे. मनस्ताप मध्ये काय झाले? मनः अधिक ताप. याच्यामध्ये विसर्गाच्या पुढे त किंवा त आले तर विसर्गाचा काय होतो? स होतो. आणि शेवटचं आपल्याला संधी करायसाठी आहे बही अधिक द्वारच बहिर्द्वार. बहिर्द्वार कोणतं बहिर्द्वार बरोबर आहे? तर क्रमांक 2 पहिलं चुकलेलं आहे. एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. संधीच्या भागामध्ये आता काही विशेष प्रकारे काही संधी केलेली आहे ज्याला आपण विशेष संधी नाही म्हणणार. संधीची काही विशेष उदाहरणं आहेत ती शुद्ध लेखनासाठी वापरली जातात. अहन हा जो शब्द आहे, अहन म्हणजे दिवस. अहन या शब्दाची संधी करताना त्यापुढे र हे मृदुव्यंजन सोडून इतर कोणतेही मृदुव्यंजन दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीत येत असेल तर अहनमधील न चे रूपांतर र मध्ये होते व पुढे र चा रफार होतो. त्यामध्ये उदाहरण बघा. अहन अधिक निश. पुढे काय आलेलं? न. अनुनासिक आहे, मृदू आहे. ह्या न चे रूपांतर कशात झाले? इथे र मध्ये झाले. र चा पुढे काय झालं? रफार. तयार झालं ते अहर्निश. आणखीन एक शब्द आहे अहन अधिक गण. तयार काय होईल? तो अहरगण. आणखीन एक शब्द आहे अहन अधिक मुख. तयार झाला तो अहरमुख. पुढचा एक नियम असा आहे की आपण काय म्हणतो? अहन या शब्दाची संधी करताना त्यापुढे र हे मृदुव्यंजन सोडून इतर कोणतेही मृदुव्यंजन आले तर न चे शेवटचे न चे काय झाले? र आणि र चा पुढे रफाट झाला. परंतु हा विचार करा की त्याच्या पुढे जर र आले तर मग पुढचा नियम लगेच सुरू. अहन पुढे मृदुव्यंजन र येत असेल तर अहन मधील न चे उ या स्वरात रूपांतर केले जाते. पुढे ह मधील अ व उ मिळून ओ तयार होतो दोघांपासून.
बघा याच्यामध्ये अहन अधिक रात्र, कारण अहन म्हणजे दिवस, रात्र पुढे आलेलंच आहे बघा, अहन अधिक रात्र. याच्यामध्ये हे जे न आहे ह्या न च होणार उ, आणि ह्या ह च त्याच्यातला आपण स्वर बाजूला काढला, हा अ झालं. ह्याच्या आधी हे अ आलेलं आहे, हा पूर्ण शब्दच फुटलाय त्या मानानं बघा, अहन. मग अ अधिक उ चे झाले ओ, आणि हे ओ ह्या ह मध्ये मिळाले, तर तयार झालंय बघा बरं, अहोरात्र. आणखीन एक शब्द त्याच्यामध्ये, अहन अधिक रूप, परत तसंच तयार झालं. काय झालं याच्यामध्ये, अहो रूप. या पद्धतीने काय झालं, अहंचा नियम झाला. तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. पुन्हा एक नियम आहे बघा पुढचा, ते म्हणजे पहिल्या शब्दात मूर्धन्य वर्ण श, र, रू याच्यामध्ये हे स्वर आहे. आपण वर्ण म्हटलेले, वर्णामध्ये स्वर पण येऊ शकते, व्यंजन पण येते बघा. मूर्धन्य वर्ण येत असेल व दुसरा शब्द, म्हणजे हा पोट शब्द आहे, दुसरा शब्द अन किंवा अयन हे प्रत्यय असेल, तेव्हा संधी करताना, या दोघांची संधी करताना अन किंवा अयन मधील शेवटच्या दंत्यवर्णाचे, म्हणजे ह्या नचे दंत्यवर्णाचे रूपांतर मूर्धन्य वर्ण मध्ये करावे. म्हणजे कोणत्या वर्णामध्ये करायचे, मूर्धन्य वर्ण यामध्ये रूपांतर करावे. बघा, म्हणजे संधी होताना शेवटच्या न वर देखील असर होऊ शकतो उच्चाराचा. त्यामध्ये बघा, समजा शब्द घेतलाय भाष अधिक अन, त्याला प्रत्यय जोडतोय आपण अन. आता अन वाचलं की लगेच लक्षात येते की दंत म्हणजे तुमचं जिभेचा शेंडा दाताला लागतोय अन म्हणताना, अन म्हणताना बघा. पण इथं श पाहिलं तर हे मूर्धन्य आहे, आणि त्याचा परिणाम कोणावरतो, ह्या न वर होतो एकत्र केल्यावर. बघा बरं, हे असं भाषण. नुसतं भाष अधिक अन असं वाचलं तर लगेच आपल्याला शेंडा इथं दाताला लागतो, जिभेचा शेंडा दाताला लागतो. आणि पूर्ण वाचा भाषण, तर दाताकडे जिभेला यायला वेळच मिळत नाही. भाषण, भाषण वर गेले बघा, भाषण. दुसरा एक शब्द बघा, भूष अधिक अन, त्याचं झालं बघा बरं भूषण. घेतला आम्ही बघा बरं इथं, राम अधिक अयन, त्याचं झालंय रामायण. शेवटचं न बघा, हे न रामायण. त्याच्यानंतर बघा नार अधिक अयन, काही जण नारा सुद्धा वाचतात त्याला, नारायण. रक्ष अधिक अन, रक्षण. काय म्हणते याच्यामध्ये कुठं होतं आहे ना, बघ ना, क अधिक श, रक्षण त्या नियमानं त्याच्यामध्ये आलेलं आहे. मग क्ष वाले आले, र वाले आले. काय म्हणते सर रू वाला तर एकही नाही घेतला तुम्ही, बघा तर खरी. संस्कृतामध्ये असं ध्रुव लिहिण्याची पद्धत आहे, ध्रुव. बघा संस्कृतात असं पद्धती, क्रू लिहिलं की हे समजायचं हे काय आहे, कर. क्रू धातू म्हणजेच काय, त्याचं कर करता येतं. ध्रुव असन तर त्याचं तुम्हाला धर करता येत, असं रू असन तर त्याचं तुम्हाला हर करता येतं. बघा
मग आता ध्रुव म्हणजेच आपण समजायचं की धर आहे. ध्रुव अधिक अन त्याचं काय तयार झालं धरण. या पद्धतीनं हा एक नियम झालाय. एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. आणखीन एक नियम बघा. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण. एक मिनिट. आवाज कमी. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अ किंवा आ हा स्वर नसेल, म्हणजे यांना सोडून दुसरा कोणताही स्वर आला असेल, अ किंवा आ हा स्वर नसेल व दुसऱ्या शब्दाची सुरुवात स या व्यंजनाने होत असेल तर संधी करताना काय होईल तर स चा श करावा. म्हणजे दुसऱ्या शब्दाची सुरुवात कशाने होईल मग ती श ऐवजी स ने संधी होत असताना लक्षात ठेवायचंय. चल म्हणजे मध्ये अ किंवा आ आणि हे पुढे आले स मध्ये काय जोडलेला असेल स्वर, हा पुढचा आणि हा पहिल्या पोट शब्दाचं शेवटचं दुसऱ्या पोट शब्दाचं सुरुवातीचं काय याच्यामध्ये स यांची सुद्धा संधी होताना काय होईल हे अ किंवा आ नसावे, इथं स च काय होईल श असेल. बघा उदाहरणार्थ सु अधिक समा त्याचं झालंय सुषमा. काही जण लगेच सुषमा वाचायच्या ऐवजी लगेच सुषमा श लगेच त्या मला जोडून तयार आहेत लगेच सुषमा. लक्षात ठेवायचं आपल्याला माहित आहे की शेवटी जर अ हा स्वर नसन उच्चारानं अ नसेल तर त्या आधीचं उपांत्य अक्षरातील अ हे निभृत उच्चाराचे असते म्हणून ते आपल्याला तसे वाटते. सु अधिक समाचं काय झालं सुषमा. दुसरं बघा बरं वि अधिक सम त्याचं झालंय विषम. विषम. आणखी एक शब्द आहे नि अधिक सिद्ध त्याचं झालंय निषिद्ध. उद्या जर याचा विग्रह करायला आला तर हा विग्रह सुद्धा असाच होईल. नाही तर काही जण एवढंही कमी करायला करायचे नाही. बघा नि अधिक सिद्ध निषिद्धच लग नि अधिक सिद्ध का त्याला माहिती विसर्गाचा कुठेतरी श झाले होते. पण ते विसर्गाचे पुढे श झाले होते. विसर्गाच्या आधी ई किंवा उ असेल, विसर्गाच्या पुढे क ख प फ असेल तर विसर्गाचा काय होतो श होतो. कुठेही श होत नाही. तर हे चुकीचं या पद्धतीचं होणार नाही. हे झालं याच्यामध्ये नि अधिक सिद्ध वि अधिक सम सु अधिक समा सुषमा. त्याच्यानंतर बघा अनु अधिक संग त्याचं झालं अनुषंग. प्रति अधिक संग प्रति शंग ते देखील करता येईल. मग याला कोणी अपवाद आहेत का आहे. बघा वि अधिक सर्ग मग त्याचं का विसर्ग झालं का तर नाही. वि अधिक सर्गच विसर्गच झाले. बघा बरं वि अधिक स्तीर्ण त्याचे काय झालं विस्तीर्ण जशाच तसंच राहिले. त्याच्यामध्ये बदल झालेला नाही. वि अधिक स्मरण विस्मरण त्याचा देखील बदल होत नाही. बघा अनु अधिक सरण त्याचं झालं बघा अनुसरण काही बदललं नाही. वि अधिक स्मरण त्याचं झालंय विस्मरण यांच्यात बदल व्हायला तयार नाहीत. म्हणजे सच प्रत्येक ठिकाणी कशा झालेलं नाही. त्याला अपवादातले सापडले. तर पहा आणि शेवटचं यातलं राहिलेलं आहे ते म्हणजे पहिल्या शब्दात शेवटी अ किंवा आ नसेल म्हणजे इतर कोणता स्वर असेल व दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीस संयुक्त व्यंजनात स अधिक थ
असेल तर संधी करताना स चे रूपांतर श मध्ये करावे व थ चे रूपांतर ठ मध्ये करावे. स च तर आधी केलेलंच आहे, आम्ही फक्त थ च काय करायचंय, ठ करायचंय. ठीक आहे, त्यांनी काय सांगितलंय, याच्या आधी अ किंवा आ नसावे, म्हणजे इतर कोणतंही स्वर येईन. पुढे काय आले, इथं स आले, इथे थ आले आणि याच्यातही स्वर मिसळलेला असन. स च झालं श आणि थ च झालं ठ. या पद्धतीने बघा बरं, याच्यात उदाहरण घेतलंय. युधी अधिक स्थिर, युद्धात तो स्थिर असतो, तो युधिष्ठिर. मग बघा युधी, मग स आणि थ इथं आलेलं आहे बघा, अ किंवा आ नाहीये, म्हणजे काय होईल याच्यामध्ये, युधिष्ठिर. दुसरं घेतलं आम्ही अधिक स्थान, त्याचं झालंय अधिष्ठान. अधिक स्थित, त्याचं झालं अनुष्ठित. स ठ, स तर त्याच्यामध्ये घेता येईल. अधिक स्थान, अधिष्ठान, अधिक स्थित, अनुष्ठित, युधी अधिक स्थित, युधिष्ठिर, अधिक स्थान, अनुष्ठान, ते देखील त्याच्यामध्ये घेता येईल. अधिक स्थान, अनुष्ठान. या पद्धतीनं हे संधीची काही विशेष उदाहरणं होती, यांना आपण विशेष संधी नाही म्हणतायत, संधीची विशेष उदाहरणं जी शुद्ध लेखनाच्या कामामध्ये पडू शकतात. तर इथं येऊन खऱ्या अर्थानं आपला आता संधी प्रकार संपलेला आहे. त्यापुढे आपल्याला आता शब्दांच्या जाती चालू करायच्या आहेत, तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या.